गुरुचरित्राचा संक्षिप्त अनुवाद केलेला आहे। मी सद्गुरू बत्ते महाराजांना विनंती करतो की त्यांनी हे गुरुचरित्राचं संक्षिप्त स्वरूप प्रकाशित करावं। चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री महात्मा पाटील महाराज की जय। योगीराज शंकर महाराज की जय। शामराव बत्ते महाराज की जय। परम पूज्य बाळ महाराज की जय। सद्गुरु श्री महात्मा पाटील महाराज की जय। योगीराज शंकर महाराज की जय। परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री शामराव बत्ते महाराज की जय। परम पूज्य समर्थ सद्गुरु श्री बाळ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। दत्तात्रेय जय दत्तगुरु। दत्तगुरु जय दत्तगुरु जय। दत्तात्रेय जय दत्तगुरु। दत्तात्रेय जय दत्तगुरु। दत्तात्रेय जय दत्तगुरु। दत्तगुरु जय दत्तगुरु जय। दत्तात्रेय जय माऊली शारदा। नमिला गणपती माऊली शारदा। आता गुरुराया दंडवत दंडवत हो दंडवत। आता गुरुराया दंडवत दंडवत हो दंडवत। नमिला गणपती माऊली शारदा। आता गुरुराया दंडवत दंडवत हो दंडवत। आता गुरुराया दंडवत दंडवत हो दंडवत। चरणी मस्तक ठेविले। संत म्हणतात गुरुराया चरणी मस्तक ठेविले।
प्रार्थना काय आहे? गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या दासाला द्यावी मती, द्यावी मती हो द्यावी मती, आपुल्या दासाला द्यावी मती, द्यावी मती हो द्यावी मती. ऐसा नाही सखा. संत म्हणतात या जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, संसारामध्ये गुरुराया तुझ्यासारखा सखा नाही. गुरुराया तुझ ऐसा नाही सखा. कृपा करुणी रंका धरा हाती, धरा हाती हो धरा हाती. कृपा करुणी रंका धरा हाती, धरा हाती हो धरा हाती. रंकाचा राव आणि रावाचा रंक केल्याचं सामर्थ्य हे सद्गुरूंच्या मध्ये आहे. महाराज म्हणतात घोड्याचा गाढव आणि गाढवाचा घोडा हे करण्याचं सामर्थ्य जर कुणाच्यात असेल तर ते फक्त सद्गुरूंच्या मध्ये आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात कृपा करुणी रंका धरा हाती. जर तुम्ही रंकाचा हात धरलात तर या रंकाचा राव हा नक्की होणार आहे. आणि म्हणून रंकाचा राव जर व्हायचा असेल तर सद्गुरूंनी हात धरला पाहिजे. हो कृपा करुणी रंका धरा हाती, धरा हाती हो धरा हाती. गुरु माता पिता बंधू तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे गुरु माता पिता बंधू. गाऊ कृपा सिंधू स्वामी माझे, स्वामी माझे हो स्वामी माझे. गाऊ कृपा सिंधू स्वामी माझे, स्वामी माझे हो स्वामी माझे.
सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया चळ निचळ तुमची लीला हो प्रबळ महाराज म्हणतात तुम्ही आचळ निचळ तुमची लीला इतकी प्रबळ आहे तुम्ही आचळ निचळ तुमची लीला हो प्रबळ काळ कापे चळा चळ या काळ कापे चळा चळ या धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया माझे नमन घ्या माझे नमन घ्या माझे नमन घ्या माझे नमन घ्या माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया याचा कळेना विचार तुम्ही आया याचा कळेना विचार तुम्ही आया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने माझे नमन घ्या माझे नमन आवडीने घ्याया धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया
नमन आवडीने घ्याया. आणि या अभंगात महाराज सगळ्यात महत्वाची गोष्ट जे वेदांनी सांगितली, ब्रह्मांनी सांगितली, उपनिषदांनी सांगितली, ब्रह्मसूत्रांनी सांगितली, ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये एक महार कुटुंबामध्ये जन्माला आलेले संत सहजपणे सांगून जातात. या महाराष्ट्राचा आणि संत परंपरेचा अधिकार हा किती मोठा आहे बघा. की एक चोखा महार, एक तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेमध्ये संपूर्ण जगासाठी सांगतात. ठाई ठाई वसे वसोनिया नसे, ठाई ठाई वसे वसोनिया नसे, नसोनिया असे गुरुराया, नसोनिया असे गुरुराया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. अहम रूपी नटून मी म्हटलं ना की सर्व संत बहुत ज्ञानी आणि जी गुरु किल्ली आहे ती सगळी गुरु किल्ली या सगळ्या संतांना माहिती आहे. चोखा मेळा म्हणतात अहम रूपी नटून बसला से तटून, अहम रूपी नटून बसला से तटून, दास चोखा चरण लीन याया. दास चोखा चरण लीन याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरुराया माझे नमन आवडीने घ्याया. चोखा मेळा महाराज म्हणतात आपल्याकडे असं सांगितलं जातं की हिंदू धर्मामध्ये
खालच्या जाती वर्गाला काही स्थान नव्हतं. पण संत ज्ञानेश्वर माऊलींनी अल्लाउद्दीन खिलजीचं ज्यावेळी 1296 ला महाराष्ट्रातल्या देवगिरीवर आक्रमण झालं, त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रातल्या सर्व जातीपंथीतल्या सर्व संतांना वाळवंटाच्या काठावरती हाक मारली. आणि नुसती हाक मारली नाही, तर चोखा मेळासारख्या संतांना अनुग्रहित केलं आणि त्यांना वेदांचं जे तत्वज्ञान आहे, वेदांचं जे ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानाची कवाड माऊलींनी उघडी केली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. या संपूर्ण भारतवर्षावरती जर कुठल्या योग्याचे उपकार असतील तर ते उपकार आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे. माऊलींनी काय केलं तर माऊलींनी सर्वांना सर्वांना आतमध्ये वाळवंटाच्या पंढरपुरामध्ये एकत्रित केलं आणि एकत्रित करून जे वेदांचं तत्वज्ञान आहे, जे वेदांचं ब्रह्मज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान सर्व जातीपातीतल्या लोकांना वाटून टाकलं. महाराज म्हणाले, तू कोण आहेस? गोरा कुंभार आहेस, ये मला मिठी मार. तू कोण आहेस? नामदेव शिंपी आहेस, ये मला मिठी मार. तू कोण आहेस? सेना आहे, सेना न्हावी आहेस, ये मला मिठी मार. तू कोण आहेस? तेली आहेस, ये मला मिठी मार. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण समाजातल्या माणसांना एकत्रितपणे येऊन स्वतः माऊलींनी त्यांना आलिंगन दिलं. आणि नुसतं आलिंगन नाही दिलं, तर जे वेदांचं तत्वज्ञान होतं ते वेदांचं तत्वज्ञान ह्या साधू संतांसाठी मोकळं केलं. आणि मुघुळना ढाळ शाखाना पल्लव तोहा ऐसा देवा महागरी, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जीव शिव कळा दावी हरी. आणि असं करून अहो एक चोका मेळा अभंग लिहितो, एक चोका मेळा अभंग लिहितो. उस डोंगा परी रस डोळे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अहो कुठल्या एखाद्या चोखा महाराला हे तत्वज्ञान आलं कुठनं? हे तत्वज्ञान आलं ते माऊलींनी त्यांना अनुग्रहित केलं. आणि म्हणून हे तत्वज्ञान अगदी भारतातला एखादा चोखा महार देखील सांगू लागला. अहम रूपी नटून बसला से दटून, दास चोखा चरण लीन याया, दास चोखा चरण लीन याया. धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया. धन्य सद्गुरु राया माझे नमन आवडीने घ्याया. माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन घ्या, माझे नमन आवडीने
तत्वज्ञान अहम ब्रह्मास्मी, पण ते अहम ब्रह्मास्मी जे आहे, हे अहम ब्रह्मास्मी चोखा मेळ्यांनी सहजपणे सांगितलं. अहम रूपी नटून बसला असे दटून, तू अशा पद्धतीने दटून बसलेला आहेस की तुझं दटून बसलेलं पण जर ओळखायचं असेल तर गरज ही मला माझ्या सद्गुरूंची आहे. आणि म्हणून दास चोखा चरण लीन याया, धन्य सद्गुरु राया माझे नमन, धन्य सद्गुरु राया माझे मग सद्गुरूंचा जो अवतार आहे, हा सद्गुरूंचा अवतार हा आज आहे, काल होता आणि उद्या पण राहणार आहे. म्हणजे तो अक्षय अवतार आहे. देवानी जे 10 अवतार घेतले ते 10 अवतार देवांना त्या 10 अवतारांची समाप्ती करावी लागली, म्हणजे संपवावं लागलं. नरसिंहाचं जेव्हा काम झालं, नरसिंहाने जेव्हा हिरण्यकशिपूचे पोट फाडलं, त्यावेळी एवढा अहंकार माजला. एक तर देवाचा जन्म भक्ताशिवाय होत नाही, आधी भक्ताचा जन्म आहे आणि मग देवाचा जन्म आहे. तुझ करिता मी जन्मालो, तव भजनी रमलो. तुझ्या करता मी जन्माला आलोय म्हटले आणि तुझ्या भजनामध्ये रमल्यानंतर जेव्हा जेव्हा तुझं भजन होईल तेव्हा त्या भजनामध्ये तुला प्रगट व्हावं लागतं. हा भक्ताचा अधिकार आहे. नामदेव कीर्तन करी पुढे हा नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे हा नाचे पांडुरंग, आणि नाचता नाचता देवाचा ढळला पितांबर. भक्ताचं जे सामर्थ्य आहे ते भक्ताचं सामर्थ्य देवाचा कासोटा फेडण्याचं सामर्थ्य आहे. भक्ती नव्हे साधी भोळी आहे सुळावरची पोळी. अरे भक्तीला आणि भक्ताला सामान्य समजू नका. भक्त आहे तर देव आहे, भक्तच नसेल तर देव नाहीच. आणि जेव्हा जेव्हा भगवंताला अवतार घ्यायचा आहे, तो अवतार कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा, कशा स्वरूपामध्ये घ्यायचा आणि ते अवतार घेतल्यानंतर काय कार्य करायचं, हे भक्तानं जसं ठरवेल तसं देवाला काम करावं लागतं. अंबरीशा काळनी महाराजांनी 10 अवतार घेतले, पण जो सद्गुरूचा अवतार आहे तो सद्गुरूचा अवतार हा प्रेमाचा अवतार आहे. म्हणजे सद्गुरुदेव कुणाला मारण्यासाठी आले नाहीत, कुणावर शस्त्र चालवण्यासाठी आले नाहीत, कुणावर बाण चालवण्यासाठी आले नाहीत, कुणावर सुदर्शन चक्र चालवणार नाहीत, कुणावर त्रिशूल चालवणार नाहीत, कुणावर भाला चालवणार नाहीत, कुणावर गदा चालवणार नाहीत. सद्गुरूंचा अवतार हा केवळ प्रेमासाठी आणि शुद्ध प्रेमासाठी. आणि म्हणून महात्मा गुरुराया मी नमितो तुमच्या पाया. महात्मा गुरुराया मी नमितो तुमच्या पाया.
नमितो तुमच्या पाया तव स्वरूप अति सुंदर हो तव स्वरूप अति सुंदर शोभतो भेटा मस्तकावर शोभतो भेटा मस्तकावर रुद्राक्षमण्यांच्या बाळा रुद्राक्षमण्यांच्या बाळा शोभे महात्मा आमुचा भोळा महात्मा गुरुराया नमितो तुमच्या पाया महात्मा गुरुराया नमितो तुमच्या पाया दर्शनास तुमच्या गुराया व्याकुळ झाली काया दर्शनास तुमच्या गुरुराया व्याकुळ झाली काया महात्मा गुरुराया नमितो तुमच्या पाया महात्मा गुरुराया नमितो तुमच्या पाया तुम्ही आमुचे करुणाकर हो तुम्ही आमुचे करुणाकर करावी कृपाले करावर करावी कृपाले करावर लेकराचा धरोनी हात लेकराचा धरोनी हात तुम्ही चालावी वाट महात्मा गुरुराया मी नमितो तुमच्या पाया महात्मा गुरुराया मी नमितो तुमच्या पाया तुम्ही आमुचे करुणाकर हो तुम्ही आमुचे करुणाकर पाहुनी भाव वहाता फार पाहुनी भाव वहाता फार घेतली हातामध्ये काठी महाराजांच्या दरबारात जे यायचे जरा थोडं इकडं तिकडं झालं तर महाराजांनी काठी उगारलेली आहेत घेतली हातामध्ये काठी तुमची कळी काळाला भीती महात्मा गुरुराया मी नमितो तुमच्या पाया महात्मा गुरुराया नमितो तुमच्या पाया महात्मा गुरुराया नमितो
तुमच्या पाया महात्मा महाराज हे इतके दयाळू होते की त्यांनी नेहमी एका सद्गुरूनं भक्तवत्सल कसं असावं, एका भक्तानं सद्गुरूंनी भक्तवत्सल किती असावं हेच उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष पाटील महाराज. कारण जगातले सद्गुरू सर्व सद्गुरू सांगतात की भक्ताने माझ्याकडे आलं पाहिजे, पण पाटील महाराज हे एकमेव संत असे होते की ते प्रत्येक भक्ताच्या घरी जायचे. आणि कसे घरी जायचे? वारं असो, वादळ असो, ऊन असो, पाऊस असो, चिखल असो, महाराजांनी आयुष्यभर कधी पैशाला स्पर्श केला नाही. पण ज्या भक्ताच्या घरी जायचे त्या भक्ताची ड्युटी संपली की महाराज त्याला सांगायचे मला एसटीत बसवून दे, मला या भक्ताकडे जायचं आहे. आणि त्यांना सांगायचे एसटीचं तिकीट काढ आणि ते एसटीचं तिकीट काढून कंडक्टरकडेच दे. आणि कंडक्टरला सांगायचे गाव आलं की मला उतरव. तिथून महाराज त्याच्या सायकलवर बसायचे, त्याच्या गाडीवर बसायचे, त्याच्या बैलगाडीत बसायचे आणि वेळ पडलीच तर त्याच्या खांद्यावर वळी बसायचे. इतके भक्तवत्सल. गुरु हे भक्तवत्सलच असतात. गुरु हे भक्तवत्सलच असतात. ते शिष्यानं काय केलंय, किती चुका केल्यात, किती पाप केल्यात, काय केलंय याचा कुठलाही मागमूस हे महाराज ठेवत नाही. त्यासाठी त्यांच्याकडे कुठली डायरीच नाही. भक्ताच्या चुका कधीही सद्गुरूंनी लिहून ठेवल्या नाही. फक्त भक्तावर अगणित प्रेम केलंय. आणि म्हणूनच दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज. क्षणात येते मोहरून मन गुरुचरणा
विठ्ठले यतीवर त्रयमूर्ती साक्षात गुरु शंकर लोचनी तेज पार दया शंकर गुरु महाराज दया शंकर गुरु महाराज दया शंकर गुरु महाराज गुरुरायांचा अगाध महिमा कबीर महाराज म्हणतात सब धरती कागद करू लेखन सब बन जाए सात समुद्र की मस करू गुरु गुण लिखा न जाए गुरुरायांचा अगाध महिमा वेदही थकले गाता गाता गुरुरायांचा अगाध महिमा वेदही थकले गाता गाता अगणित भक्ता उद्धरिती गुरु शंकर योगीराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज पुरविती निज दासांचे पुरविती निज दासा